चला मंडळी, आज आपण करणार आहोत आंबट गोड तिखट चटपटीत चवीची सरमिसळ आमटी। वातावरणात मस्त गारवा असेल तेव्हा अप्रतिम चवीची ही गरमागरम आमटी प्यायला फार मजा येते। आमटी करण्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यात घेतली आहे 1 वाटी भरून तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि 1 वाटी भरून अख्खे मसूर घेतलेले आहेत। भरपूर पाण्यात हलक्या हाताने चोळून 3 ते 4 वेळा सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कमीत कमी 20 मिनिटे ते अर्धा तास भिजत ठेवायच्या आहेत। 20 मिनिटातच डाळी छान फुलून आलेल्या आहेत। आता डाळी भिजवलेलं पाणी काढून टाकूया। ही आमटी आपण झटपट डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी इथं मी कुकर तापवून घेतलाय, त्यात घातलंय 2 टीस्पून तेल। तेल गरम झाल्यावर त्यात घालायची आहे 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरं। जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्याच्यात 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या अशा मस्त ठेचून घालायच्या आहेत आणि मंद आचेवर चांगल्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हा गावरान लसूण असल्यामुळे मी पाकळ्या सालांसह घेतलेल्या आहेत। या बघा किती छान लालसर झालेल्या आहेत। अर्धा टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद घालून मिनिटभर परतून घेऊया। आणि या बघा, आमटीत घालण्यासाठी मी ताटभर भाज्या तयार केलेल्या आहेत। वांग, बटाटा, तोंडली, दुधी, फ्लॉवर, गाजर आणि टोमॅटो अशा सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत। याच सगळ्या भाज्या घेतल्याच पाहिजेत असं काही नाही, तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या घरी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या कमी अधिक प्रमाणात घ्या। 1 मिनिटभर भाज्या परतून घेतल्या आणि त्यानंतर भिजवलेल्या डाळी घालून त्या सुद्धा मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। या आमटीत आपण भरपूर भाज्या, डाळी आणि अख्खे मसूर घातलेले आहेत, म्हणून मी याचं नाव सरमिसळ आमटी असं ठेवलेलं आहे। आता यात घातलंय 1 टीस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून गोडा मसाला। तिखटाचं प्रमाण तुमच्या घरी कितपत तिखट आवडतं त्यानुसार कमी अधिक करा। तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर 1 टेबलस्पून धणा जिरा पूड आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घाला। चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ आणि हा छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात तरीही चालेल। 1 टीस्पून चिंचेचा कोळ घातलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाल्यांबरोबर भाज्या आणि डाळी 1 मिनिटभर परतून घेतल्या आणि आता यात घातलेलं आहे गरम पाणी। सगळं साहित्य बुडेल इतकं पाणी घातलंय। पाण्याला 1 उकळी आल्यानंतर या स्टेजला तुम्ही पाण्याची टेस्ट बघून तिखट मीठ ऍडजस्ट करू शकता। यानंतर कुकर झाकण लावून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतरही कुकर मधून डाळ उतू गेलेली नाही। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं प्रेशर निवलेलं आहे। आपण झाकण उघडून हलक्या हाताने डाळ घोटून घेऊया। मी कुकर पुन्हा गॅसवर ठेवलेला आहे आणि आता यात घालायचं आहे गरम पाणी। पाणी घालताना तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करा। बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घातली आहे आणि हे बघा, मी ही अशी पळीवाढ आमटी केलेली आहे। ही आमटी तुम्ही पोळी किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। पण इंद्रायणी तांदळाचा मौसूद गरमागरम भात, त्यावर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक चटकदार सरमिसळ आमटी, वरून साजूक तुपाची धार आणि सोबत लोणच्याची फोड म्हणजे स्वर्ग सुखच। गारगार हवेत हा भन्नाट बेत एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।